नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। आज आहे मंगळवार, माझी पूजा झालेली आहे आणि आज सचिन येणार आहेत फायनली। 6-7 दिवस ते थांबले तिकडे, म्हणजे मागच्या बुधवारपासून ह्या मंगळवारपर्यंत 6 दिवस तरी झाले। बाकीचे अजून एक दिवस होता त्यांना तिथे राहण्यासारखा, पण ते म्हणायला लागले की उद्या सुट्टी आहे आणि तसे घरी येतो बाई अगोदर। तर मग आता 10-10:30 पर्यंत येऊन पोहोचतील ते आरामात, कारण सकाळी 6ची फ्लाईट होती त्यांची, 8:30ला ते येऊन पोहोचले मुंबईमध्ये। आणि आजचा दिवस बघू काय काय मी तुमच्याशी शेअर करू शकते। कालचा दिवस तरी माझा पूर्ण हेक्टिक गेला, ते सगळे शूट आणि याच्यामध्ये मी कधी झोपले रात्री मला तेच समजलं नाही। सचिन आले तसं वाटतंय, आवाज आला। कोण तुम्ही? कोण आम्ही? कोण आहे तुम्ही? हो सांगतो, आत येतो आणि मग सांगतो। हो का? हो चला उघडा या। पांडुरंगा लई जड लागा लागले हो, काय आणलाय काय? आहे की माझ्यासाठी सरप्राईज घेऊन आलेत, बाबांसाठी सरप्राईज घेऊन आलेत। दादा आरवचं काय? आरोसाठी मी आलो, हे सरप्राईज। तुम्ही येणार ते माहित आहे, पाणी ठेवलंय बघा तिथं प्या। बसतो जरा। कसा झाला प्रवास? झाला, छान झाला। चला फ्रेश व्हा। आल्या आल्यावर गिफ्ट खोला लागले। होय, ऍक्च्युअल मध्ये यांनी मला कॉल केला होता परवा दिवशी अचानक, आणि त्या त्यांच्या कलिग सोबत एका साडीच्या शॉपमध्ये गेले होते आणि त्यांनी माझ्यासाठी साडी घेऊन आलेत। अंगडी एक्सक्लुझिव्ह सिल्क साडीज, प्युअर सिल्क आहे। बघू बघू नंतर आपण खोलूया, तुम्ही फ्रेश व्हा निवांत, नंतर खोलूया। असलं तसलं नाही, कसं काय कसं काय? तुझ्याकडे एक पण प्युअर सिल्कची साडी नव्हती म्हटलं? होती की प्युअर सिल्क, मग माझ्या आईने घेतली माझ्या लग्नात ती कांचीवरमची। प्युअर सिल्क नव्हे ते, कांजीवरम प्युअर सिल्क 8,000ची साडी होती ती। हे प्युअर सिल्क आहे। तू आता उघडल्यावर नाही तुला माहिती पडेल। जरा आता उघडतेच। ते बोलले होते मला साडी हे आहे, मी बघितली पण होती डिझाईन कशी आहे, कलर कसा आहे, पण मला माहित नव्हते प्युअर सिल्कची घेऊन येतील म्हणून। आपण 2 सिलेक्ट केलेल्या, त्यातली एक ह्यांना आवडलेली, एक मला आवडलेली, पण नंतर दुसरी जी एक साडी होती त्यामध्ये थोडासा ब्लॅक कलर होता, म्हटल्यानंतर मग ती नको म्हटली मी, आणि ही त्यांच्या आवडीचीच मग शेवटी ते घेऊन आली। केवढीशी घडी बसते हो त्याची, एकदम हलकी आहे। खरंच प्युअर गडवाल सिल्क आहे। मग मी काय गांडवा लागलोय हो तुला? तुला तर जाम आवडणार आहे, मला माहिती आहे। यू लव्ह दिस साडी। व्हिडिओ मध्ये ना हा कलर क्रीम वाटत होता, नाही वाईट आहे तो। छान आहे, एकदम हलकी आहे। एकदम हलकी म्हणजे तुला वाटणार पण नाही तू नेसलीस आहे, एवढी हलकी आहे ती। घडी कशी घालतात ते लोक? तसंच गुंडळून गुंडळून। ती म्हणाली की विकणारी माझ्या कपाड्यातल्या सगळ्या साड्यांच्या घड्या अशाच घालल्या पाहिजे, लय जागा होईल। हा ब्लाउज पीस ना, ब्लाउज मस्त आहे हो, एक नंबर आहे ब्लाउज। चला बाबा, बँगलोरला गेल्याचं सार्थक झालं। नाही साडीच मस्त आहे, ब्लाउज तर एकदम म्हणजे एकदम क्यूट आणि शायनी आहे ब्लाउज। आता तू दसऱ्यात घालशील की नाही कुठल्या तरी ह्याला? दसऱ्यात एवढी चांगली साडी नेसू, गावाकडे खराब होते हो। दसऱ्यात दुसऱ्या काहीतरी दिवाळीला नेसते, मस्त आहे एकदम। तू उलटी बघायला लागलीस, कसं पडते एकदम अशी, हे फॉल पण किती छान पडतोय त्याचा। उलटी नाही, सरळच ही आतली बाजू आहे। ती बोलली अजिबात फुलणार नाही, काय नाही। नाही फुलणार नाहीच, प्युअर सिल्क आहे, बसणार अंगासोबत। ही काय बघा, एकदम रिच लुक, छान आहे ना, मस्त आहे साडी। थँक्यू। अच्छा लगा? बहुत अच्छा लगा, बहुत बहुत। ताईंची साडी आहे की ती पण त्याच्यात आहे, बॅगेत आहे। नाही मी जरा बसणार आहे, मला कंटाळा आले। मंडळी ही साडी पहिल्यांदा त्यांनी, म्हणजे आम्ही जेव्हा साडी घेतो तेव्हा जास्त करून हे सोबत येतात आणि मग माझी चॉईस असते आणि मग मी घेते। पण ह्यावेळी असं झालं, हे गेले तिकडे आणि मला काय माहित नव्हतं की हे साड्या वगैरे घेणार, कारण ह्यांना अजिबात टाइम नव्हता
आणि वेळ मिळतच नव्हता तिथे. आणि त्यांचं रविवारी थोडंसं ते रिकामी झाले सगळ्या कामातून, तेव्हा जाऊन त्यांनी अचानक ते शॉपमध्ये गेले. त्यांच्या एक मॅडम होत्या, त्यांनी खूप हेल्प केली. दोघी तिघी होत्या ना, त्या वगैरे होत्या, त्यांनी हेल्प केली खूप. तर त्यांना सुद्धा थँक्यू, कारण त्यांनी असे टाकून वगैरे दाखवले अंगावरती. आणि मला हा कलर ना क्रीम वाटलेला, हा जो व्हाईट कलर आहे ना हा क्रीम वाटलेला, त्यामुळे मला असं वाटत होतं की नको. आणि ह्यांना ती आवडलेली साडी, हीच साडी आवडलेली. तुला ती दुसरी आवडलेली माहिती आहे ना. मी म्हणत होती की तो व्हाईट कलर आहे आणि त्याला काठ पर्पल कलर, पण ती ऍक्च्युअली क्रीम कलर होती. मग असं कसं दिसत होतं तो क्रीम, काय माहिती कपडे ह्याच्यामुळे दिसत असेल, लाईट्सच्या ह्याच्यामुळे. आणि हे म्हणायला लागले की हीच छान आहे साडी, हीच घे. मग मी म्हटलं त्याच्यामध्ये थोडासा ब्लॅकिश कलर होता, गोंड्यांना गोंडे ब्लॅकिश कलर होते ना. मग ते मी ब्लॅक बरोबर ब्लॅक मॅच करून पण बघितलं. ते सगळे म्हणाले नाही आधी ते डार्क ग्रे वाटत होता मला कलर, नाही ब्लॅकच होता तो. मग शेवटी आणि त्यांच्या पसंतीची सांगितली. पहिल्यांदा म्हणजे हे स्वतः बोलतात कपड्यांचं चॉईस माझा चांगला नाही, मी घेत नाही, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांचा चॉईस खूप चांगला आहे. त्यामुळे आता गेलात की कुठे पण तुम्ही चॉईस करून घेऊन या. मस्त आहे. थँक्यू सो मच. चलो, असं वाटलं तुला मी नव्हतो जवळजवळ 8 दिवस. मला एक गोष्टीचं जास्त हे वाटलं. कुठल्या त्या? भांडायला कोण नव्हतं, ते लई मिस केलं मी. बाकी काय वाटलं नाही, कारण कामातच होतो फुल बिझी, इकडं पळ तिकडं पळ, हे कर ते कर. पण जे भांडणं होती ना, म्हणजे एक छोटी मोठी आपली असतात असं टॉम अँड जेरी टाईप मध्ये, ते लई मिस केले मी. असं मन खालते की कोणतरी भांडायला पाहिजेत असं वाटलं. तर मग आज काय विचार आहे, आज उद्या तुम्हाला सुट्टी आहे तर ती कसर भरून काढायची काय? मी विचार बाबा आलेत. आपके लिए शर्ट. बेंगलोरची खास भेट ही बघा. ही मला साडी आणली, ताईंची काढावं त्यात ते ती ताईंना आणली. मग तिघांनी आणले. कशी आहे? ती ताईंची चॉईस आहे, त्यांनी फोन करून ती चॉईस केली. बाबा ओळखतात ती कपडा. तसं काय नसतं. तुम्हाला कशी वाटली? बरं आहे कलर. तुला हिरवी आणली? हिरवी नाही, आतमध्ये पांढरा आहे, तो पदर तेवढा हिरवा आहे. ठीक आहे, असो. तुम्हाला आवडला शर्ट? होय, आवडला. आधी घालून बघा, कारण डबल एक्सेल आणलाय ना. हो, घालून बघा. स्लिम फिट घालून बघा, तो शर्ट येतोय काय. नाहीतर इथला पण आउटलेट मध्ये ते चेंज करता येत असेल, त्याचा काही इश्यू नाही आहे. येणार ना? तेच कलर नको म्हटलं, दुसरा कलर काहीतरी घेऊन या. लावा बघू अंगाला, छान दिसतोय. बरोबर आहे. त्या पॅन्ट वरती बरोबर सूट झालाय घातलेलं. मिठी मारा तुला, मिठी चांगली. मिठी काय पडलाय अंगावरती, आणि काय मिठी मारायची. मग तो काय कोंबडा कुठला रे? आजीबाईचा कोंबडा? अक्काबाईचा कोंबडा. हो, आला माझ्या दारी. घालीन चारा पाजीन पाणी. हे शिकून आला काय मंगळागौर? नाही माहिती तुला? अरे हाय की आजीबाईचा कोंबडा. अक्काबाईचा कोंबडा आहे. बरं ठीक आहे, आम्ही केलेली की मंगळावर. तुझी अक्का? माझी अक्का नाहीये बाई. अक्काबाईचा कोंबडा आला. नेक्स्ट मध्ये तुम्हाला ते बोलायला म्हणूया आपण. घालीन चारा पाजीन पाणी. पुढचं काय मला येत नाही. तेवढंच ऐकलं असणार तुम्ही. तेवढ्यावरच. नंतर तू हात मारलीस. चला बाई, जेवूया, भूक लागली. खेळला तर सगळ्यांना बाहेर टाकणार. मम्मी मम्मी कोणाच्या यावर
बसला तर तो त्याच्या समोर गड्डा करतोच ना, हम्म. हा हसतच राहतो, त्याचा जीव जाईल त्याचा. जीव का करायचा? चेक तरी पण चेक आहे, दोन्हीकडून चेक आहे. धावा तर बस. कोणते कोणते कोणी तुला प्रियांका तू आहे कोण आहे? कोण हरतय? हा तर थोडा हरायला आहे, अजून पण तो हरायला अजून लहान आहे, त्याला शिकव की. शिकवते त्याला, शिकवला हा पण. तुला पण पप्पा शिकवतातच ना. पुढे घेऊ शकतोस तू. बघू काय आहे ते हातात तुझ्या अथर्वा? काय हत्ती आहे की काय उंट आहे? नाही हा चेक हे राजा आहे. राजा आहे तेवढा मोठा? हा याला चेक आहे ना. हा मग आता चेकमेट झालंच की. मग हा नाही अजून नाही चेक नाही. अरे त्याने तू चालवलं ना, तू डिरेक्टली हत्ती मागे घेऊ शकतोस की. अरे बाबा हा त्याला जर जागा नाही भेटली ना, हम्म. एक टाइप ऑफ मी त्याला ट्रॅप केलं हम्म. तर मग त्याला तो चेकमेट आहे. पण तू डिरेक्टली आता मारू शकतोस की एडवा? हे काय तुझं हत्ती आहे पुढे? मारायचं नसतं, चेकमेट असतं. अच्छा मग चेकमेट केला नाहीस तू का काय तू? माझी घेतोय? तू कर आता तुझं. असं चेकमेट असतं काय ते? मला काय माहित नाही L shape बाबा. मध्ये, L shape. आज बुधवार आहे आणि आम्ही म्हणजे श्रावण झाला, त्याच्यानंतर गणपती बाप्पा आले, त्याच्यानंतर मग पितृ अमावस्या सुरू झाले, त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज आणलंच नाही घरात. करायचं मग राहून गेलं. 2-2.5 महिन्यापूर्वी आणलं होतं. आधी कसं होतं, खूप होतं घरात करणं खाणं अगोदर, मग त्याच्यानंतर हळूहळू कमी झालं आणि बाबांना पण एवढं आता नाही ते हे, कारण त्यांच्यासाठी आणि सचिनसाठी आरोसाठी आम्ही आणतो घरी. माझं तेवढं काय नसतं, त्यांना जेव्हा हवं असतं तेव्हा ते सांगतात आणि तेव्हा त्यांना आम्ही घेऊन येतो. पण असे जे सणवार किंवा काही असेल तर शक्यतो आम्ही टाळतो. मग आज म्हटलं अमावस्या पण संपली दुपारी, आज म्हटलं बेत करूयात. मग आज मच्छीचा बेत केलेला आहे. आणि इकडे सुरमई, हे कुठं आहे त्याचं? इथे पण तेच आहे. हे मी आगारोचे हे जे आहे फ्राईंग पॅन तर ते वापरले छान व्यवस्थित, म्हणजे दोन्ही पॅनमुळे खूप लवकर झालं सगळं. आरो थोडं खाऊन गेलाय क्लासला, त्याला भयंकर आवडलं, म्हणजे खूप आवडलं. आणि इथे जे आहे ते कोळंबीचं कालवण आहे. आरोला कोळंबी खूप आवडते. ताईंना पण जेवायला बोलवलंय. ताई त्यांनी अक्षय येतोय की नाही माहित नाही, पण त्यांना वेळ होणार आहे, दुपारी नंतर येतो मी तर सांगितलं. मग आता आम्हाला जेवायलाच होतं किती 1:30 वाजलेत बरोबर. मग आता जेवायला त्यांनी हा ड्रेस मी तुम्हाला म्हटलं होतं याचा ड्रेस शिवायला देताना, तर हे बघताय मस्त छान त्यांनी अम्ब्रेला मध्ये ड्रेस शिवलाय. जी लेस पण आहे ती पूर्ण काढावी लागली, ती लावावी लागली. आणि गळ्याला एम्ब्रॉयडरी मी करायला सांगितली, त्यामुळे लुक जो आहे तो छान झाला. अजून याचा डिटेल व्हिडिओ मी हाऊस क्वीन टिप्सवरती टाकेन, नंतर मला करायचं आहे तेव्हा मी सांगेन आपण कसा विचार करू शकतो साडीचा ड्रेस शिवायला देताना. तर आता आम्ही हा जो बेत आहे त्याचा आस्वाद घेतो आणि उद्यापासून मग नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. कारण हे झाल्यानंतर परत मला पूर्ण व्यवस्थित टाईल्स पुसून घ्यायचे. पितृ अमावस्या होती त्याच्यामुळे नॉनव्हेज आणलं नव्हतं घरात. आणि आता हा एक अर्धा दिवस मला मिळणार क्लिनिंगसाठी, पूर्ण सगळं झाल्यानंतर, म्हणजे रात्रच होणार कारण रात्रीपर्यंत हे राहणार थोडं. त्याच्यानंतर मग टाईल्स पण पुसायच्यात, मला क्लीन थोडं करून घ्यायचंय. तर आजचा दिवस असा एकटिक जाणार आहे. चला आपण थोड्या वेळाने भेटू किंवा ताई ते आल्यानंतर भेटूया. मी सांगितलेलं ऑफिशियली नॉट ना, आम्ही बस केक आणणार आहे छोटा आणि मग सगळं. अच्छा टीचरचा वाढदिवस आहे त्याच्या आज, ते उद्याच. हा डान्स प्रॅक्टिस पळत आलो आम्ही. कुठल्या खोलीत ते पुढच्याच ताई तन्वी अक्षय दुपारी आले 3-3:30 वाजता. आमचं जेवण अगोदरच आवरलेलं होतं. आरो पण त्यांच्या मित्रमैत्रिणीसोबत खेळून आला होता, तो आम्हाला हे सगळं सांगत होता. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि साईडलाच जे गार्डन आहे तिथे गेलो असंच फिरायला. आरो खेळत होता, प्लस गरब्याची जी तयारी होती ते बघायला. आणि मला अचानक सायकल जरा चालवण्याची हुक्की आली. तू शिकव ना, शिकवणारा पळतोय आणि आम्ही काय पडावं काही ते घेऊन येते काय माहिती ते घेणं कुणाला माहिती. जिम ट्राय केलेस? जिम मध्ये
सायकलिंग करते ती वेगळी आहे ती वेगळी असते. मामी. एका पायानंच मारत जायचं, बॅलन्स व्हायला पाहिजे. कोणतरी पकडायला पाहिजे वाटी. पकड आरव जरा पाटी. बाबा माझी सायकल चिलायचा तुझ्या आमची तयारी आहे. आता हे आले की मग ऍक्टिव्ह येणार. बरोबर ही आली की लगेच ऍक्टिव्ह येणार. मम्मीला ऑलरेडी येते चालवायला. सायकल आली की स्कूटी येते. रात्री 10च्या दरम्यान ताई तन्वी अक्षय परत जायला निघाले. आता उद्या घटस्थापना आहे आणि पूजा पण लवकर आवरायची आहे. माझं बाहेर कामसुद्धा आहे, सकाळी लवकर मला जायचं आहे तिकडे. त्याच्यामुळे मग मी म्हटलं, विचार केला की आज रात्रीच सगळं क्लिनिंग करते सकाळी उठून करण्यापेक्षा. भांडी घासून ठेवलेली होती तर ती सगळी भांडी परत लावायला घेतली, कारण उद्या सकाळी उठून जर मी हे आवरायला घेतलं तर मला नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास आरामात जाणार होता. फरशी पण क्लीन करायची होती कारण आज नॉनव्हेज केलं होतं. आता 9 दिवसाचे उपवास तरी कुणाचे नसतात किंवा घटसुद्धा बसत नाही. म्हणजे जसं एक आपण पूजा करतो 9 दिवस वात आणि ह्या गोष्टी तरी ह्या नसतात. पण हां की 9 दिवस देव बसतात, तरी बाकीची जी नॉर्मल पूजा असते ती तर असतेच, पण घर स्वच्छ असावं म्हणून मी विचार केला की आताच क्लिनिंग करते अर्धा पाऊण तास आणि सकाळी मग मला थोडंसं सोपं जाईल ते, म्हणून मग किचन आहे ते आवरायला घेतलं. बाहेरची फरशी जी आहे ती सुद्धा पुसायची होती, मला प्रॉपर क्लीन करायची होती. नॉर्मल आपण फरशी पुसतो तशी नाही. टाईल्स विचार केला की उद्या सकाळी करूयात, निदान फरशी आणि किचन झालं तर माझं खूप सारं काम जे आहे ते हलकं होईल, म्हणून मग हे घासायला घेतलं. जी कास्ट आयर्नची फ्राईंग पॅन आहे जे मी वापरलं होतं ते सुद्धा मेंटेन करायचं होतं. त्याच्यामुळे ते गॅसवरती स्वच्छ धुतल्यानंतर गॅसवरती सुकण्यासाठी ठेवून दिलं आणि त्याला ऑइलिंग जे आहे ते करून बाजूला ठेवून दिलं, म्हणजे ते एक काम वाचलं. त्यानंतर फरशीवरती थोडंसं पाणी टाकून ब्लीच टाकलं आणि फरशी जी आहे ती घासून घेतली. त्याच्यामुळे कसं उद्याचं माझं एक्स्ट्रा काम वाचलं. फक्त उद्या नॉर्मल फरशी पुसली तरीही काम माझं होऊन जाईल आणि खूप सारा वेळ माझा वाचेल. दरवेळी असं काहीतरी दुसऱ्या दिवशी असेल कुठलाही पूजा किंवा कुठलाही सणवार तर मी हे नेहमी असं करते, त्याच्यामुळे माझा वेळ वाचतो. आणि आता किती 10:30च्या दरम्यान वाजले होते, 11, सव्वा 11च्या दरम्यान जास्तच वेळ झाला तर तेवढा 11, सव्वा 11 वाजता झोपायला, नंतर 10:30पर्यंत आम्ही सगळे झोपतो. सध्या हेच रुटीन ठेवलेलं आहे आणि सकाळी 5:15 वाजता उठते, त्यामुळे एक रुटीन आता माझं फिक्स झालेलं आहे. आणि आजचा हा ब्लॉग जो आहे तर तो मंगळवार आणि बुधवारचा मिळून आहे जो तुम्ही बघत आहात. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आई अंबाबाईच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सगळे छान छान दिवस येऊ, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते.